श्रोतेहो, प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र आणि उपचारात्मक उपायांच्या क्षेत्रात लाल किताब तोटके हे एक महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या तत्वांवर आधारित लाल किताब तोटके, ज्याला लाल किताब उपाय म्हणूनही ओळखले जाते, हे जीवनाच्या विविध पैलूंमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने साध्या पण शक्तिशाली पद्धतींचा संग्रह आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या उपायांमध्ये आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध, करिअर आणि एकूण कल्याण अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या लेखात आम्ही 100 उपयुक्त लाल किताब तोटकेंचे संकलन सादर करतो, जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करू शकता आणि तुमचे अस्तित्व बदलू शकता. दैनंदिन जीवनासाठी 100 उपयुक्त लाल किताब तोटके पुढीलप्रमाणे. 1. तुमच्या आवडत्या देवतेचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळविण्यासाठी प्रार्थना करून तुमचा दिवस सुरू करा. 2. आर्थिक समृद्धीसाठी तुमच्या पाकिटात एक छोटे चांदीचे नाणे ठेवा. 3. मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळक लावा. 4. तुमच्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. 5. दैवी ऊर्जेचे आवाहन करण्यासाठी देवतांना ताजी फुले अर्पण करा. 6. मंगळवारी लाल रंगाचे कपडे घाला, जेणेकरून धैर्य आणि चैतन्य वाढेल. 7. आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शांतीसाठी दररोज गायत्री मंत्राचा जप करा. 8. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुमच्या पलंगाजवळ समुद्री मिठाचा एक छोटासा वाटी ठेवा. 9. करुणा वाढविण्यासाठी गरजूंना नियमितपणे अन्न किंवा पैसे दान करा. 10. समृद्धी आकर्षित करण्यासाठी तुमच्या खिशात कापूरचा एक छोटा तुकडा ठेवा. 11. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी मनगटाभोवती काळा धागा बांधा. 12. लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता सुधारण्यासाठी कपाळावर चंदनाची पेस्ट लावा. 13. ताज्या आणि सकारात्मक वातावरणासाठी तुमच्या कामाच्या ठिकाणी एक लहान कुंडीतले रोप ठेवा. 14. तुमच्या घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी धूप जाळा. 15. भावनिक उपचारांसाठी तुमच्या आंघोळीत गुलाबजलचे काही थेंब शिंपडा. 16. पाहुण्यांना आदरातिथ्य आणि सकारात्मकतेचे दर्शन घडवण्यासाठी पाणी द्या. 17. चांगल्या कर्माचे आमंत्रण देण्यासाठी पक्ष्यांना आणि प्राण्यांना मिठाई द्या. 18. तुमच्या इच्छा कागदाच्या तुकड्यावर लिहा आणि त्या जाळून टाका, असा विश्वास ठेवा की त्या नक्कीच प्रकट होतील. 19. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुमच्या बैठकीच्या खोलीत एक छोटा आरसा ठेवा. 20. शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ विंड चाईम लावा. 21. उपचार आणि सकारात्मक कंपनांसाठी तुमच्या पलंगाजवळ एक क्रिस्टल किंवा रत्न ठेवा. 22. प्रेम आणि सुसंवाद आकर्षित करण्यासाठी तुमच्या मनगटांवर चमेलीच्या तेलाचे काही थेंब लावा. 23. पृथ्वीच्या समृद्धतेचा सन्मान करण्यासाठी अधूनमधून केळीच्या पानावर जेवण वाढा. 24. स्थिरतेसाठी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात चांदी किंवा पितळेच्या कासवाची मूर्ती ठेवा. 25. नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी हनुमान चालीसा पठण करा. 26. वाईट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी 7 हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू काळ्या कापडात बांधा. 27. आध्यात्मिक कल्याणासाठी तुमच्या अंगणात तुळशीचे रोप लावा. 28. वातावरण शुद्ध करण्यासाठी तुमच्या घराभोवती हळद पावडर शिंपडा. 29. आरोग्याच्या फायद्यांसाठी पाणी साठवण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करा. 30. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कडुलिंबाची सुकी पाने जाळा. 31. सकारात्मक कंपनांसाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ चांदीची किंवा पितळी घंटा ठेवा. 32. यश आणि समृद्धीसाठी उगवत्या सूर्याला प्रार्थना आणि जल अर्पण करा. 33. नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक वाटी सैंधव मीठ ठेवा. 34. शुभेच्छा आणि संरक्षण मिळविण्यासाठी तुमच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावा. 35. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी चांदीच्या कंगव्याचा वापर करा. 36. आर्थिक वाढीसाठी तुमच्या पाकिटात दालचिनीच्या काड्यांचा एक छोटासा गठ्ठा ठेवा. 37. समृद्ध जीवनासाठी प्रेमाने आणि आदराने इतरांना अन्न वाढा. 38. सुधारित ऊर्जेचा प्रवाहासाठी तुमची राहण्याची जागा गोंधळमुक्त ठेवा. 39. पूर्वजांच्या आशीर्वादासाठी गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. 40. आध्यात्मिक उन्नतीसाठी दररोज 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. 41. शांत झोपेसाठी तुमच्या पलंगाखाली समुद्री मिठाचा एक छोटासा वाटी ठेवा. 42. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी गोट्याभोवती लाल धागा बांधा. 43. आराम आणि चांगली झोप येण्यासाठी तुमच्या उशावर लैव्हेंडर तेलाचे काही थेंब लावा. 44.
शुभकार्यासाठी अधूनमधून चांदीच्या ताटात जेवण वाढा. 45. तुमच्या नात्यात उत्कटता आणि प्रणय जागृत करण्यासाठी लाल मेणबत्ती लावा. 46. तुमच्या कामाच्या ठिकाणी एक लहान पिरामिडच्या आकाराचा क्रिस्टल ठेवा, जेणेकरून लक्ष केंद्रित करणे सोपे होईल. 47. यश आणि सर्जनशीलतेसाठी मोरपंखाला प्रार्थना आणि पाणी अर्पण करा. 48. संपूर्ण जागेत सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी तुमच्या खिडकीत एक क्रिस्टल बॉल लटकवा. 49. सकारात्मक भावना आकर्षित करण्यासाठी तुमच्या घराबाहेर दुधाचा एक छोटासा वाटी ठेवा. 50. आर्थिक स्थिरतेसाठी तुमच्या पर्समध्ये एक लहान चांदीचा ट्रिंकेट बॉक्स ठेवा. 51. तुमचे प्रतिज्ञापत्र लाल कागदावर लिहा आणि ते तुमच्या उशाखाली प्रकट करण्यासाठी ठेवा. 52. निस्वार्थ सेवेसाठी वंचितांना कपडे किंवा ब्लँकेट दान करा. 53. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी ऋषी किंवा धूप जाळा. 54. आत्मविश्वास वाढविण्यासाठी तुमच्या तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घाला. 55. तुमच्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी जलाशयाजवळ तुपाचा दिवा लावा. 56. इच्छा पूर्ण करण्यासाठी वडाच्या झाडाच्या खोडाभोवती लाल धागा बांधा. 57. नात्यांमध्ये गोडवा येण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात साखरेचा एक छोटासा वाटी ठेवा. 58. चांगले आरोग्य राखण्यासाठी अन्न खाण्यासाठी चांदी किंवा पितळेचा चमचा वापरा. 59. मानसिक स्पष्टतेसाठी तुमच्या मनगटांवर रोझमेरी तेलाचे काही थेंब लावा. 60. तुमच्या खिशात एक छोटा आरसा ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे भरपूर संपत्ती असेल. 61. देवतांच्या आशीर्वादासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा. 62. सुसंवादी नातेसंबंधांसाठी तुमच्या बेडरूममध्ये मधाचा एक छोटासा वाटी ठेवा. 63. ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी खिशात लाल रुमाल ठेवा. 64. तुमचे कर्म वाढवण्यासाठी मुंग्यांना दूध आणि धान्य द्या. 65. नकारात्मक ऊर्जा शुद्ध करण्यासाठी तुळशीची काही पाने जाळा. 66. आशीर्वाद आणि कृतज्ञतेसाठी वृद्ध किंवा वंचितांना जेवण वाढा. 67. समृद्धीला आमंत्रित करण्यासाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ तांदळाचा एक छोटा वाटी ठेवा. 68. यशासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी चांदी किंवा पितळी पेन वापरा. 69. संरक्षणासाठी वडाच्या झाडाच्या खोडाभोवती काळा दोरा बांधा. 70. शुद्धीकरणासाठी कापूरची गोळी पेटवा आणि ती तुमच्या शरीराभोवती फिरवा. 71. वाईट प्रभावांपासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या खिशात तुरटीचा एक छोटा तुकडा ठेवा. 72. भावनिक संतुलन आणि शांततेसाठी चंद्राला प्रार्थना करा. 73. दैवी कृपेसाठी तुमच्या निवडलेल्या देवतेचे चित्र असलेले एक लहान चांदीचे लॉकेट सोबत ठेवा. 74. तुमच्या बाथटबमध्ये शुद्धीकरण आणि टवटवीतपणासाठी लिंबाच्या रसाचे काही थेंब शिंपडा. 75. आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी तुमच्या मुख्य दाराजवळ काळ्या डाळीची एक छोटी वाटी ठेवा. 76. करुणा आणि सुसंवादासाठी पक्ष्यांना आणि प्राण्यांना नियमितपणे अन्न द्या. 77. आर्थिक वाढीसाठी मनी प्लांटच्या देठाभोवती लाल धागा बांधा. 78. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी पैसे दान करताना तांब्याचे नाणे वापरा. 79. सर्जनशील प्रेरणेसाठी मोरपंखाला प्रार्थना आणि पाणी अर्पण करा. 80. नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मक स्पंदने आकर्षित करण्यासाठी काही लवंगा जाळा. 81. नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी तुमच्या कामाच्या ठिकाणी खाऱ्या पाण्याचा एक छोटासा वाटी ठेवा. 82. आरोग्य सुधारण्यासाठी अधूनमधून तांब्याच्या भांड्यात जेवण वाढा. 83. आध्यात्मिक संरक्षण आणि सुसंवादासाठी रुद्राक्षाच्या मणीचे ब्रेसलेट घाला. 84. शांती आणि समाधानासाठी चंदनाची अगरबत्ती लावा. 85. अडथळे दूर करण्यासाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाचा एक छोटासा वाटी ठेवा. 86. कल्याणासाठी तुळशीच्या रोपाला प्रार्थना आणि पाणी अर्पण करा. 87. उत्पादकता वाढवण्यासाठी तुमच्या कामाच्या ठिकाणी मधाचा एक छोटा वाटी ठेवा. 88. तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जेसाठी चांदी किंवा पितळेची चावीची साखळी वापरा. 89. नकारात्मक प्रभावांपासून संरक्षणासाठी तुमच्या कंबरेभोवती लाल धागा बांधा. 90. तुमच्या घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी सुक्या नारळाच्या साला जाळा. 91. सकारात्मक भावनांसाठी तुमच्या स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वाराजवळ हळदीची पावडरची एक छोटी वाटी ठेवा. 92. आशीर्वादासाठी दररोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करा. 93. वाढत्या जोम आणि ऊर्जेसाठी लाल अंडरवेअर घाला.
94 शांती आणि सौहार्द राखण्यासाठी जलाशयाजवळ तुपाचा दिवा लावा. 95 समृद्धीसाठी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुधाचा एक छोटासा वाटी ठेवा. 96 करिअरमध्ये यश मिळावे म्हणून मोरपंखाला प्रार्थना आणि पाणी अर्पण करा. 97 मानसिक हल्ल्यांपासून संरक्षणासाठी तुमच्या गळ्यात लाल धागा बांधा. 98 तुमच्या अंतर्मनाशी जोडण्यासाठी आणि शांती मिळविण्यासाठी नियमितपणे ध्यान करा. 99 शांत झोप येण्यासाठी दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा. 100 आर्थिक स्थिरतेसाठी तुमच्या खिशात तुळशीचे पान ठेवा. लाल किताब तोटके आणि उपाये दैनंदिन जीवनासाठी व्यावहारिक आणि सुलभ उपायांचा खजिना देतात. या सोप्या पण प्रभावी पद्धतींचा समावेश करून तुम्ही एक सुसंवादी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करू शकता, तुमच्या जीवनातील विविध पैलू वाढवू शकता आणि विपुलता आणि कल्याण आकर्षित करू शकता. या उपायांकडे विश्वास, प्रामाणिकपणा आणि शुद्ध हृदयाने पाहण्याचे लक्षात ठेवा, कारण त्यांची खरी शक्ती तुमच्या विश्वासात आणि हेतूमध्ये आहे. लाल किताबच्या ज्ञानाचा स्वीकार करा आणि एका परिपूर्ण आणि समृद्ध जीवनाकडे परिवर्तनात्मक प्रवासाला सुरुवात करा. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा. आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.